नमस्कार मंडळी. तर माहेरी मी आज मोदक बनवायचा बेत तयार केला. तर पिठामध्ये आपण थोडंसं मीठ, साखर आणि तूप टाकून घेतलेलं होतं आणि पिठाला उकळ देऊन घेतलेली आणि अशा चांगल्या पद्धतीने पीठ मळून घेतलं होतं. तुम्ही बघू शकता. असेच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका, कारण माझे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. आणि आपण सारण तयार करायला घेतलं होतं. सारणामध्ये मी खोबरं, साखर आणि वेलची पूड टाकलेली आणि त्याच्यामध्येच मी माझा फेवरेट मावा टाकला होता. हो, कारण मावा टाकल्याशिवाय माझे मोदक हे पूर्ण होत नाही. तुम्ही जर ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मोदक बनवताना जर सारणामध्ये तुम्ही माव्याचा समावेश केला तर त्याच्याने मोदक अतिशय उत्तम असे चविष्ट लागतात. त्यामुळे मोदक टाकून तुम्ही मिश्रण एकदा तयार करून बघा. हे अशा प्रकारे माझं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं होतं, पूर्णपणे तयार झालेलं मिश्रण. तर हे मिश्रण पूर्णपणे रेडी झाल्याच्या नंतर मी पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले होते. तुम्ही बघू शकता. आणि पिठाचे गोळे तयार करताना त्याच्यामध्येच माझी मुलगीसुद्धा मला हेल्प करत होती की मम्मा मी सुद्धा तुला थोडे पिठाचे गोळे तयार करून देते म्हणून. तर अशा प्रकारे मी मोदक बनवायला स्टार्ट केले. कुठल्याही प्रकारचा साचा वगैरे न वापरता झटपट असे मोदक तयार केले होते. आणि हा माझा मोदकाचा फायनल लुक होता. तर कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू